नमस्कार मित्रांनो, आज आहे 3 डिसेंबर 2025। मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे ह्या येणाऱ्या 6-7 दिवसात ढगाळ वातावरण राहून अंशतः ते हलके ढगाळ आणि काही ठिकाणी थोडंसं मध्यम ढगाळ होऊ शकते। मात्र पावसाचं चित्र नाही आहे। एखाद स्थान वगळता क्वचित अपवादात्मक आणि ते तुरळक समजा तर विदर्भात, संपूर्ण विदर्भात कुठलाही धोका नाही। विदर्भात फक्त पूर्वेकडील विदर्भामध्ये काही ठिकाणी थंडी अधूनमधून राहू शकते, अशी एकदम गायब नाही राहणार। पण पश्चिम विदर्भात थंडी साधारण ते अधूनमधून मध्यम, म्हणजे विशेष थंडी, खूप कडाक्याची थंडी नाही येणार, पण मध्यम ते साधारण थंडी म्हणजे जी 18, 19, 20 सेल्सिअस सकाळचं तापमान जे असते ते साधारण थंडी। मध्यम थंडी म्हणजे जे 16, 17, 18 सेल्सिअस सकाळचं तापमान, हे मध्यम थंडी। आणि कडाक्याची थंडी म्हणजे जी 9, 10, 11, 12 ही कडाक्याची थंडी म्हटलं जाईल। तर साधारण ते मध्यम थंडी महाराष्ट्रभर आता बघायला मिळू शकते। खास करून पश्चिम घाट, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र यांना खूप थंडी कमी राहू शकते येणाऱ्या दिवसात। म्हणजे असा त्यांना विशेष 10 ते 12 दिवस तरी किमान अधूनमधून ढगाळ वातावरण येणे, अंशतः ढगाळ ते हलकेसे ढगाळ, अचानक एकाच दिवशी थंडी, मध्यम ते जोराची थंडी अचानक एकाच दिवशी राहू शकते। मात्र एक 10 ते 12 दिवस, 12-13 तारखेपर्यंत तरी समजा अधूनमधून ढगाळ वातावरण आणि थंडी साधारण मध्यम ही वेगवेगळ्या भागात तुम्हाला बघायला मिळेल। पावसाचं वातावरण कुठेही नाही, 100 पैकी एखाद स्थान वगळता। जसं मुंबईत 5-15 मिनिटाचा पाऊस एक सर पडली असेल, मात्र इतर कुठेही महाराष्ट्रात पावसाचा कुठलंही चित्र नव्हतं आणि नाही आहे सध्या। म्हणजे संपूर्ण जानेवारीसुद्धा तुमचा असाच जाऊ शकतो, ढगाळ वातावरण, किरकोळ पावसाचे समजा एखाद दुसऱ्या ठिकाणी कुठं असं समजा काही किरकोळ थेंब झाले तर पुढेसुद्धा, त्या व्यतिरिक्त कुठलाही पाऊस नाही। तुमचं कुठलंही सिंचनाचं काम या पावसात होणार नाही। जानेवारीसुद्धा तुमचा जो उत्तर जानेवारी आहे, उत्तरार्ध म्हणजे शेवटच्या 15 दिवसात थंडी मध्यम ते जोराची राहू शकते। आणि जो जानेवारीचा पहिला 15 दिवसाचा सप्ताह आहे हा मध्यम साधारण थंडीतच जाऊ शकते असं चित्र दिसत आहे सध्या तरी। म्हणजे कडाक्याची किंवा जोराची थंडी एकदम वाटत नाही, काही जिल्हे वगळता। म्हणजे समजा महाराष्ट्रातील 5-6 जिल्हे जर वगळले तर असं इतर ठिकाणी तुम्हाला मध्यम साधारण थंडीच मिळेल। तर असं हे वातावरण आहे। आमचं क्रॉपसुद्धा आता हे शेवटच्या पूर्ण अवस्थेकडे आलेलं आहे। जानेवारीसुद्धा तुमचा बगर पावसाचा जाईल, साधारण मध्यम थंडी बघायला मिळेल। आणि थंडी यावर्षी लांबणार आहे। जानेवारी संपूर्ण थंडी तुमची मध्यम ते साधारण थंडी आहे। आणि काही शेवटच्या भागात जानेवारीच्या तुम्हाला 15 दिवसात मध्यम ते जोराचीसुद्धा थंडी बघायला मिळेल। आणि ही थंडी यावर्षी फेब्रुवारीच्या काही दिवसामध्ये थोडीशी लांबणारसुद्धा आहे। म्हणजे तापमान जरी हळूहळू वाढणार फेब्रुवारीमध्ये, पण तुम्हाला थंडीसुद्धा सकाळची, मध्यरात्रीची त्या दरम्यान लांबणारच आहे फेब्रुवारीमध्ये सुद्धा। तर हे अपडेट लक्षात घेऊन रब्बी पिकाकरता अत्यंत चांगलं साल आहे हे। जय महाराष्ट्र, जय शिवराय।